सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील पर्यटन सध्या अक्षरशः बहरात आहे। धोम धरणाचा बॅकवॉटर परिसर जो वाई पश्चिम विभागातील सर्वात मोठा जलाशय धोम धरण बॅकवॉटर म्हणून ओळखला जातो। तिथं पर्यटकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळते आहे। रसिका क्षीरसागर, मी चिंचवडवरून आलेली आहे। तर इथे आमचे पाहुणे आहेत। वाईला जे आम्ही आलेलो आहे, वाईला आम्ही ॲक्च्युली निसर्ग सौंदर्य जे आहे ते अनुभवायला आलेलो आहे। आपण बऱ्याच वेळेला बाहेर खूप फिरतो, बाहेरचं आपल्याला खूप अट्रॅक्शन असतं, पण महाराष्ट्रामध्ये तितक्या सुंदर सुंदर जागा आहेत हे आपल्याला माहीत नसतं। मला वाईमध्ये आल्यावरती जेव्हा ह्या स्पॉटबद्दल कळालं, धोम धरण त्याचं बॅकवॉटर आहे हे, आम्ही बोटिंग वगैरे पण केलं। खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे आणि मला मुळात वाईचे जे काही इथले रहिवासी आहेत त्यांनाही मला ॲप्रिशिएट करावं असं वाटतं। इतकं इथे टुरिझम असूनही स्वच्छता कमालीची आहे आणि सर्वात महत्त्वाचं पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट। सो वाय टू गो आउटसाइड? सो फर्स्ट प्रेफर युअर लोकलाइट्स अँड विजिट हिअर। थँक्यू सो मच। मी अश्विनी पानसे। मला नेहमीच इथं आल्यानंतर खूप छान वाटतं। इथलं जो निसर्ग आहे तो खरंच खूप सुंदर आहे। महाबळेश्वर पाचगणी इतकंच जे धोम धरणाचं बॅकवॉटर आहे ते अतिशय सुंदर आहे। म्हणजे मनाला अतिशय तजेलदार वातावरण असतं आणि खूप छान वाटतं। 6 महिने जे असतात यानंतरचे ते आम्हाला अतिशय रिफ्रेशिंग आणि मेमोरेबल असतात। आणि ज्यावेळी आम्ही फॅमिलीसोबत येतो त्यावेळी तो जो क्वालिटी टाईम आहे तो अतिशय आम्हाला खूप छान वाटतं आणि खूप सुखद वाटतं आणि नेहमी इकडे यावंसं वाटतं। माझं नाव पराग क्षीरसागर, मी चिंचवडवरून आलो आहे। मी इथं मामाकडे आलो आहे आणि या ठिकाणी पहिल्यांदाच आलो आहे। हा मला परिसर खूप आवडला, खूप एन्जॉय केला आम्ही, खूप मजा आली। नाही, महाबळेश्वर पाचगणीप्रमाणे या धोम धरणाचं दृश्य खूप सुंदर आहे, खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन। फॅमिली बरोबर मस्त एन्जॉय केलं। महाबळेश्वर पाचगणी या प्रसिद्ध डोंगराळ पर्यटन स्थळाप्रमाणेच आता धोम धरण आणि आणखी बॅकवॉटरमध्ये नौका विहाराचा आनंद घेण्यासाठी पुणे आणि मुंबईसह राज्यभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येत आहेत। निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य, थंडगार हवा आणि निळशार पाणी यामुळे हा परिसर पर्यटकासाठी एक हिट ठिकाण बनला आहे। या संपूर्ण परिसराचा आणि वाढत्या पर्यटनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। दक्षिण काशी वाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील धोम डॅम सध्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटन फुललेलं आहे। या परिसरामध्ये धोम धरणातल्या प्रत्यक्ष बोटिंग करण्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई पुण्यासह पूर्ण महाराष्ट्रभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि या धोम धरणात नौका विहाराचा आनंद देखील घेत असतात। आपण पाहतोय की या परिसरामधील असणाऱ्या हे पर्यटक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकंदरीतच पूर्णतः संध्याकाळचा हा माहोल आहे आणि या संध्याकाळच्या माहोलमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक अगदी या धोम धरणाच्या या संध्येचा आनंद घेताना दिसतंय। कोणी हॉर्स रायडिंग करत आहे तर कोणी सुट्टी या ठिकाणी घालवण्यासाठी पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आणि एकंदरीतच हा धोम धरणाचा जो विहंगमय दृश्य आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहतोय, या धोम धरणाच्या या परिसरामध्ये आज रविवारची सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक दाखल होत असताना दिसत आहेत।